विद्यार्थी मित्र हो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्र हो, आतापर्यंत आपण इन्कम टॅक्स या विषयातील पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन, दुसरा इन्कम फ्रॉम सॅलरी, तिसरा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत पुढील चॅप्टर, तो म्हणजेच प्रॉफिट ऑर गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. मित्र हो, आतापर्यंत तुम्ही प्रचंड प्रतिसादाने माझा चॅनल स्वीकारलेला आहे, लाईक केलेला आहे, सबस्क्राईब केलेला आहे. अशाच पद्धतीने यापुढील काळातही आपला योगदान राहील ही अपेक्षा. मित्र हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना तो शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पाठीमागील काळातील सर्व व्हिडिओ आणि येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया पुढील चॅप्टर, दॅट इज इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन और प्रॉफिट और गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, PGBP, दॅट इज द शॉर्ट फॉर्म. या टॉपिकवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे येतील हे पाहण्यापूर्वी आपण थोडक्यात त्या टॉपिकचा इंट्रोडक्टरी भाग पाहू. अंडर धिस हेड, टॅक्स इज पेबल बाय अन assessee on his income in respect of profits and gains from any business or profession carried on by him or on his behalf. Profits may be in cash or in kind. दोन्हीपैकी कोणत्याही स्वरूपाचे प्रॉफिट असेल तरी ते विचारात घ्यावे लागतील, रोख आणि रोखे व्यतिरिक्त. Charge of depreciation is mandatory and allowed as deduction. Business expenses are also allowed as deduction subject to a certain condition. For assets put to use for less than 180 days, 50% of original depreciation is allowed. Accounting on cash basis or mercantile basis is allowed. That is the methods of accounting: cash basis, actual basis and mercantile basis. यामध्ये कॅश बेसिस आणि मर्कंटाईल बेसिसचं जे अकाउंटिंग मेथड्स आहेत ते अलाउड आहे. डेप्रिसिएशन इज अलाउड टू बी कॅरीड फॉरवर्ड अँड सेट ऑफ. ऑर्डर ऑफ सेट ऑफ: first current year depreciation, then brought forward losses, and then unabsorbed depreciation if any. Bad debts are allowed as a deduction when actually written off. And finally, cash payment in excess of rupees 10,000 to be a person is disallowed. या झाल्या प्रोव्हिजन्स. या प्रोव्हिजन जर तुम्हाला माहिती असतील आणि त्याचप्रमाणे या टॉपिकवरची थेरी जर तुम्ही चांगल्या प्रकारे केलेली असेल तर निश्चित तुम्हाला या टॉपिकवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सहजपणे सोडवता येऊ शकेल. तर चला मित्रांनो, आपण पाहू या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असू शकतील. क्वेश्चन नंबर 1, फर्म इन्क्लूड्स. फर्ममध्ये काय इन्क्लूड आहे? पार्टनरशिप फर्म, LLP दॅट इज लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप और असोसिएशन. तर ह्या सर्व गोष्टी या फर्ममध्ये इन्क्लूड आहेत असं जर वाटत असेल तर निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येईल की पार्टनरशिप फर्म आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप या दोनच बाबी
या फर्ममध्ये इन्क्लूड होतात, असोसिएशन नाही. आणि म्हणून आपल्याला आन्सर म्हणता येईल बोथ ए अँड बी अबव, दॅट इज डी. क्वेश्चन नंबर 2. Which is the charging section of income under the head profit and gains of business or profession? तर सेक्शन 24 जे आहे ते याला ॲप्लिकेबल आहे आणि म्हणून आन्सर आहे प्लस सी. क्वेश्चन नंबर 3. Remuneration due to or received by working partners from the firm is taxable under the head. वर्किंग पार्टनरची जी काय डेफिनेशन आहे किंवा मिनिंग आहे हे आपण भारतीय भागीदारी संस्थांचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये पाहिलेला आहे. वर्किंग पार्टनर जे आहे त्या पार्टनरला जर काही रिसिव्ड मिळालं असेल किंवा रेम्युनरेशन त्या ठिकाणी मिळालं असेल किंवा मिळणार असेल कोणाकडून, फ्रॉम दी फर्म, इज टॅक्सेबल अंडर दी हेड, तर ते कुठल्या हेड खाली टॅक्सेबल होऊ शकेल, दॅट इज बिझनेस ऑर प्रोफेशन ए. क्वेश्चन नंबर 4. परक्विजिट्स रिसिव्ड बाय दी असेसी. परक्विजिट्स म्हणजे ज्या सोयी सवलती दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ कर्मचाऱ्याला जर कार दिलेली असेल, त्यासोबत काय ड्रायव्हर प्रोव्हाइड केला असेल, त्याला बंगला राहायला दिला असेल, त्याला गार्डनर म्हणजे माळी जर त्या बंगल्याची देखभाल करण्यासाठी किंवा बगीचात काम करण्यासाठी दिलेला असेल, कुक दिला असेल, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर असेसीला दिल्या असतील तर त्याला आपण म्हणतो परक्विजिट्स. मग या परक्विजिट ज्या आहेत त्या रिसिव्ड बाय दी असेसी ड्युरिंग दी कोर्स ऑफ कॅरिंग ऑन हिज बिझनेस ऑर प्रोफेशन इज टॅक्सेबल अंडर दी हेड, that is business or profession B. Question number 5. Export incentive received by an assessee are, that is taxable under the section 28. Answer is C. Question number 6. Income of a trade or professional association from specific service performed for its member shall be taxable under the head business or profession, that is D. Question number 7. Charge of depreciation is, that is compulsory. थेरीचा भाग पाहताना आपण तो पाहिलेला आता आणि म्हणून आन्सर आहे ए, मॅन्डेटरी. क्वेश्चन नंबर 8. Profit in kind are, that is taxable under PGBP, that is profit and gains from business and profession. हा PGBP चा लॉंग फॉर्म आहे. आन्सर बी. क्वेश्चन नंबर 9. फाइंड ऑड वन आउट. हे जे 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले त्यातले कुठला ऑप्शन असा आहे की जो त्यामध्ये बसू शकत नाही, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन रिलेशन टू बिझनेस, म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 10. अंडर PGBP अकाउंटिंग कॅन बी डन युजिंग विच मेथड. आपण पाहिलं होतं मगाशी थेरी पाहताना ॲक्युअल बेसिस, कॅश बेसिस आणि मर्केंटाईल बेसिस. त्यापैकी कॅश आणि मर्केंटाईल हे यूज केलं जातं बिझनेस आणि प्रोफेशनसाठी आणि म्हणून आन्सर आहे बोथ A and B, that is C. Question number 11. Expenditure in relation to CSR, corporate social responsibility, is allowed as deduction, exempt, not exempt? No. That is not allowed as a deduction. कारण corporate social responsibility ला 2% इतके अमाउंट प्रत्येक कंपनी खर्च करते सामाजिक बांधिलकीच्या नात्याने. म्हणजे पैसाही एका बाजूला खर्च करा आणि त्याचे बेनिफिट निश्चितपणे त्या ठिकाणी कंपनीला मिळले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणजे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून ज्या काही कृती आहेत त्या कृतीला कंपन्या अशा प्रकारे किंवा व्यवसाय संस्था
हे एक प्रकारे देणगी देतात आणि म्हणून आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल डी नॉट अलाउड ॲज डिडक्शन. क्वेश्चन नंबर 12. Bad debts are allowed as a deduction when actually written off. थेअरीमध्ये ते आता आपण पाहिलेलं आहे. आन्सर ए. क्वेश्चन नंबर 13. आयडेंटिफाय कॅपिटल असेट. कॅपिटल असेट, रेव्हेन्यू असेट हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही बॅलन्स शीट नेहमी आतापर्यंत केलेलं आहे. बॅलन्स शीट असेट साईडला सुरुवातीला आपण फिक्स असेट मांडतो, लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी एक्सेट्रा. मग इन्व्हेस्टमेंट मांडतो, मग करंट असेट मांडतो, स्टॉक, डेटर्स, BR, कॅश एक्सेट्रा. त्यानंतर येतात फिक्टिशियस असेट्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिबेंचर्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस एक्सेट्रा. या पद्धतीने तुम्ही असेट मांडता. तर तुम्हाला कॅपिटल असेट म्हणजे काय हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, तरच उत्तर तुम्ही देऊ शकता. मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग ह्या सगळ्या फिक्स असेट आहेत, म्हणजेच कॅपिटल असेट आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे डी, ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 14. झिरो कुपन बॉन्ड्स आर कन्सिडर्ड ॲज लॉंग टर्म कॅपिटल असेट इफ दे आर हेल्ड फॉर. ती कधी लॉंग टर्म कॅपिटल असेट म्हणून समजली जाईल? जर ती 12 महिन्यापेक्षा जास्त असेल तर, आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 15. इंडेक्शन बेनिफिट इज नॉट अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, कॉस्ट ऑफ रिपेअर्स फॉर लॉंग टर्म कॅपिटल असेट. नाही, यातलं कुठलंही उत्तर त्याला लागू होत नाही आणि म्हणून आपलं आन्सर आहे डी, नन ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 16. कॉस्ट इन्फ्लेक्शन इंडेक्स फॉर फिनान्शियल इयर 2019-20 इज किती होता? 2019-20ला कॉस्ट इन्फ्लेक्शन इंडेक्स. तर निश्चितपणे तुम्ही जर ती माहिती वाचली असेल तर लक्षात येईल 289, दॅट इज ए. क्वेश्चन नंबर 17. इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह सेल ऑफ शेअर्स. स्पेक्युलेशन म्हणजे सट्टेबाजीचे व्यवहार, जुगार एक प्रकारे. शेअरच्या मार्केटमधल्या किमती कमी झाल्या की खरेदी करायच्या, वाढल्या की विकायच्या, या ट्रान्झॅक्शनला म्हणतो आपण स्पेक्युलेशन्स. हे जे आहे शेअर मार्केटमधलं बाय इन्व्हेस्टमेंट बँक इज टॅक्सेबल अंडर. तो जो इन्कम त्यांना होतोय तो काय आहे, कशाच्या हेड खाली येतो? तो निश्चितपणे शेअरची खरेदी विक्री हा हे काय आहे? बिझनेस आहे आणि म्हणून तो बिझनेस खाली येईल. सॅलरी खाली, कॅपिटल गेन खाली किंवा अदर सोर्सेस खाली येणार नाही आणि म्हणून उत्तर आहे आपले बी, प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. क्वेश्चन नंबर 18. अंडर द हेड बिझनेस अँड प्रोफेशन, द मेथड्स ऑफ अकाउंटिंग विच अन असेसी कॅन फॉलो शॅल बी. कुठली मेथड त्या ठिकाणी ते फॉलो करणार? दॅट इज बोथ कॅश अँड मर्कंटाईल सिस्टीम ओनली. आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 19. Which of the following are included in business according to section 2 subsection 13? ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चर, ऑल. सगळे हे सेक्शन 213 अंडर येतात, म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 20. Asset is acquired on 1st April 2019 at rupees 50 lakhs and put to use on 1st October 2020. म्हणजे पहा, घेतली एप्रिल 19ला आणि मात्र यूज होतोय तो 1 ऑक्टोबरला. म्हणजेच अकाउंटिंग इयर वेगळा आहे, फिनान्शियल वेगळं आहे. घेतली आहे लास्ट इयरला आणि आता करंट इयरला ती यूज केली जाते. व्हॉट विल बी द अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन फॉर प्रेवियस इयर, म्हणजे गेल्या वर्षी 219-20. रेट ऑफ डेप्रिशिएशन तुम्हाला दिलेला आहे 20%. तर तुम्ही 50 लाखावर 20% काढताल आणि ती रक्कम पाहताल किती येईल? नाही,
ज्या कालावधीत ती मशिनरी आहे त्या कालावधीत तिचा यूज केलेला नाही, त्यामुळे तिचं डेप्रिशिएशन कुठल्याही प्रकारे येणार नाही. परंतु तेच जर असं म्हटलं असतं, व्हॉट विल बी द अमाउंट ऑफ डेप्रिशिएशन फॉर 2020-21, तर मग तुम्हाला 20% 50 लाखावर म्हणजेच 1 लाख म्हणजेच बी हे उत्तर आलं असतं. आता मात्र मशिनरी गेल्या वर्षी घेतलेली आहे. गेल्या वर्षीचं डेप्रिशिएशन ती यूजच केली नाही गेल्या वर्षी, तर डेप्रिशिएशन नील येणार आणि म्हणून उत्तर आहे ए. मित्रहो, हा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे तुम्ही मला कळवा. तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाका. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रहो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवण्यापूर्वी थिअरी अगोदर निश्चित वाचत चला, तरच तुम्हाला प्रश्न सहजपणे सोडवता येऊ शकेल. आपण पुढील टॉपिक पाहणार आहोत आणि तो म्हणजेच इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. धन्यवाद.